काही दिवसांपूर्वी सिया गोयलने स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याला संपवलं तेव्हा आपल्याला वाटलं होतं की क्रूरतेची सीमा संपली, हिच्यापेक्षा नीच या जगात कोणी असूच शकत नाही. पण हिच्यापेक्षा पण नीच एक समोर आली आहे जिने नीचपणाचे सगळे रेकॉर्ड सोडून टाकलेत. नाव लक्षात ठेवा, श्वेता. अवघ्या 24 वर्षांच्या या श्वेताने तिच्या बॉयफ्रेंड सोबत मिळून कोणाची हत्या करावी, तर स्वतःच्या रक्ताच्या नात्यांची. स्वतःची जन्मदाती आई, IT प्रोफेशनल असलेले 52 वर्षाचे वडील आणि अवघ्या 19 वर्षांची लहान बहीण, या तिघांना श्वेताने चाकूने सपासप वार करून क्रूरपणे संपवलं. पण हे सगळं कशासाठी? तर ही श्वेता तिच्या बॉयफ्रेंड केनेथ सोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. घरच्यांचा या गोष्टीला विरोध होता, तरी पण त्यांना न जुमानता ती त्याच्यासोबत राहत होती. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या श्वेताने घरच्यांना न सांगता त्यांच्याच डॉक्युमेंटचा गैरवापर करून तब्बल 30 लाखांचं लोन काढलं होतं. जेव्हा या लोनचे हप्ते बाउन्स झाले तेव्हा सत्य जाणून घेण्यासाठी तिची आई फ्लॅटवर पोहोचली. तिथे वाद वाढला आणि या श्वेताने आईला संपवलं. तपासात जे समोर आलंय ते अत्यंत भयंकर आहे. पोलिसांनी सांगितलं की आधी फक्त आईला मारण्याचा प्लॅन होता, त्यासाठी दुसरा फ्लॅटही भाड्याने घेतला होता, नवे सुटकेस खरेदी केले होते. पण आई रात्रभर घरी गेली नाही म्हणून वडील आणि बहीण अचानक तिथे आले आणि श्वेताने त्यांनाही संपवलं. पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताचे डाग गरम पाण्यात मिरची पावडर टाकून पुसण्याचा प्रयत्न केला. विचार करा किती थंड डोक्याने रचलेला हा कट होता. गुन्हा करून पडणारी मुख्य आरोपी श्वेता आता पुदुचेरी रेल्वे स्टेशनवरून पोलिसांच्या ताब्यात आहे. पण प्रश्न हा उरतो की पैशांच्या हव्यासापोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच कुटुंबाला संपवणारी ही विकृती समाजात चालली कुठे? तुमचं यावर काय मत आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.